आता आपण करणार आहोत आपल्या संपूर्ण शरीराला दीर्घ विश्रांती देण्याचे एक तंत्र, डीप रिलॅक्सेशन टेक्निक. या टेक्निकसाठी शवासनामध्ये या. शवासनामध्ये आपल्या दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर ठेवा, जेणेकरून तुम्हाला एका आरामदायक स्थितीचा अनुभव घेता येईल. दोन्ही हात मांड्यांच्या बाजूला, हाताचे तळवे छताच्या दिशेने. डोळे बंद. पूर्णपणे आपलं शरीर रिलॅक्स असू द्या. ज्या ज्या पद्धतीने सूचना मिळेल त्या पद्धतीने आपल्याला आपल्या शरीराचा एक एक भाग रिलॅक्स करायचा आहे. सगळ्यात अगोदर आपण आपलं लक्ष पायांच्या बोटांकडे आणणार आहोत. पायांची बोटं हळुवारपणे रिलॅक्स करा. पायांच्या तळव्यांमध्ये जाणवणाऱ्या संवेदना, त्यांच्याकडे आपलं लक्ष घेऊन जा. पायाच्या घोट्याचा सांधा रिलॅक्स करा. पोटऱ्यांचे स्नायू रिलॅक्स करा. गुडघ्याची वाटी थोडीशी हळुवारपणे आत खेचा आणि रिलॅक्स करा. पायांच्या मांड्या आणि त्यांचे स्नायू रिलॅक्स करा. नितंबांचे स्नायू रिलॅक्स करा. नितंबांचा सांधा तो देखील रिलॅक्स होऊ द्यात. आपल्या पोटाच्या खालचा भाग संपूर्णपणे रिलॅक्स होऊ द्यात. कंबर सुद्धा पूर्णपणे रिलॅक्स होऊ द्यात. आपल्या शरीराचा खालचा भाग म्हणजेच आपले पाय आणि आपली कंबर संपूर्णपणे रिलॅक्स करा. रिलॅक्स. हे रिलॅक्सेशन अजून चांगल्या पद्धतीने अनुभवण्यासाठी आपण आकार चॅन्टिंग करणार आहोत 3 वेळा. दीर्घ श्वास आत घेऊन श्वास सोडताना आकार चॅन्टिंग, आणि या आकारची कंपनं आपल्या खालच्या भागामध्ये म्हणजे पायांमध्ये अनुभवण्याचा प्रयत्न करा. दीर्घ श्वास आत. अजून एकदा दीर्घ श्वास आत. अजून एकदा दीर्घ श्वास आत. आता हळुवारपणे आपलं लक्ष आपल्या पोटाच्या भागाकडे आणा. जी हालचाल होतीये आपल्या पोटाची त्याचं निरीक्षण करा. पोटाचे सर्व स्नायू रिलॅक्स होऊ द्यात. पोटामधले सगळे अवयव रिलॅक्स होऊ द्यात. हळुवारपणे आपलं लक्ष छातीकडे येऊ द्यात. छातीचे सगळे स्नायू, छातीमधले अवयव रिलॅक्स होऊ द्यात.
आता हळुवारपणे आपलं लक्ष कमरेच्या खालच्या भागाकडे येऊ द्यात. तुमची कंबर पूर्णपणे रिलॅक्स करा. पाठीच्या मणक्याचा एक एक सांधा हळुवारपणे रिलॅक्स करा. आपल्या पाठीच्या मणक्यामधले सगळे स्नायू, सगळी हाडं हळुवारपणे रिलॅक्स होऊ द्यात. आता हळुवारपणे आपण आपलं लक्ष हाताच्या बोटांकडे घेऊन जाणार आहोत. बोटं थोडीशी हळुवारपणे हलवा आणि तिथली संवेदना अनुभवण्याचा प्रयत्न करा. आपलं प्रत्येक बोट एकामागून एक रिलॅक्स करा. हातांचे तळवे रिलॅक्स करा. मनगटांचे सांधे सैल सोडा आणि रिलॅक्स करा. हाताचा खालचा भाग रिलॅक्स करा. कोपऱ्याचा सांधा रिलॅक्स होऊ द्यात. हाताचा पाठचा भाग म्हणजेच आपले दंड रिलॅक्स करा. खांद्यांचा सांधा थोडासा सैल सोडा आणि पूर्णपणे रिलॅक्स होऊ द्यात. आता हळुवारपणे आपण आपलं लक्ष मानेकडे आणणार आहोत. आपलं डोकं डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे हळुवारपणे हलवा. आणि सेंटरमध्ये आणा. मानेमधले सर्व स्नायू रिलॅक्स होऊ द्यात. आपल्या शरीराचा मधला भाग आता पूर्णपणे रिलॅक्स होतोय. रिलॅक्स, रिलॅक्स. हे रिलॅक्सेशन अजून चांगल्या पद्धतीने अनुभवण्यासाठी आपण ऊकार चॅन्टिंग करणार आहोत. हे चॅन्टिंग करताना, हे उच्चारण करताना त्याची कंपनं आपल्या शरीराच्या मधल्या भागामध्ये अनुभवण्याचा प्रयत्न करायचा आहे. दीर्घ श्वास आत. अजून एकदा दीर्घ श्वास आत. अजून एकदा दीर्घ श्वास आत. हळुवारपणे आपण आपलं लक्ष आपल्या डोक्याच्या भागाकडे आणणार आहोत. आपली हनुवटी रिलॅक्स करा. आपला खालचा जबडा, वरचा जबडा, खालच्या हिरड्या आणि वरच्या हिरड्या, खालचे आणि वरचे दात रिलॅक्स करा. आपली जीभ पूर्णपणे रिलॅक्स करा.
आपला टाळ्याचा भाग संपूर्णपणे रिलॅक्स करा. आपला घसा आणि स्वरयंत्र रिलॅक्स करा. आता हळूवारपणे आपलं लक्ष आपल्या ओठांकडे येऊ द्या. दोन्ही ओठ रिलॅक्स करा. आपलं लक्ष आपल्या नाकाकडे येऊ द्या. दोन्ही नाकपुड्यांचं निरीक्षण करा. नाकपुड्यांमधून आत जाणारी गरम हवा तिचा अनुभवण्याचा प्रयत्न करा. आपल्या नाकांमधून आतमध्ये थंड हवा जाते आणि बाहेर येताना गरम हवा बाहेर येते, ती अनुभवण्याचा प्रयत्न करा. काही वेळ हे निरीक्षण चालू ठेवा आणि आपल्या नाकपुड्या संपूर्णपणे रिलॅक्स होऊ द्यात. चेहऱ्याचे सर्व स्नायू रिलॅक्स करा. आपल्या गालांमध्ये जाणवणारा जडपणा आणि गालांवर येणारं सुंदर हास्य अनुभवण्याचा प्रयत्न करा. तुमचे डोळे, त्यातले सर्व स्नायू रिलॅक्स होऊ द्यात. पापण्यांचा जडपणा, बुबुळांचा जडपणा अनुभवा. तुमच्या भुवया आणि भ्रूमध्य दोन्ही रिलॅक्स होऊ द्यात. तुमचं कपाळ रिलॅक्स होऊ द्यात. डोक्याचा वरचा भाग संपूर्णपणे रिलॅक्स होऊ द्यात. कान, डोळ्यांच्या दोन्ही बाजू, डोक्याच्या दोन्ही बाजू, डोक्याच्या पाठचा भाग आणि डोक्याचा वरचा भाग पूर्णपणे रिलॅक्स होऊ द्यात. अशा पद्धतीने तुमचं पूर्ण डोकं रिलॅक्स होतं आहे. रिलॅक्स. हे रिलॅक्सेशन अजून चांगल्या पद्धतीने अनुभवण्यासाठी आपण मकार चॅन्टिंग करणार आहोत आणि मकारची कंपनं आपल्या शरीराच्या वरच्या भागामध्ये म्हणजेच डोक्यामध्ये अनुभवण्याचा प्रयत्न करणार आहोत. दीर्घ श्वास आत. अजून एकदा दीर्घ श्वास आत. अजून एकदा दीर्घ श्वास आत. तुमच्या संपूर्ण शरीराचं टावलांपासून ते डोक्यांपर्यंत निरीक्षण करा.
संपूर्ण शरीरामध्ये होणारं रिलॅक्सेशन अनुभवा. हे रिलॅक्सेशन अजून चांगल्या पद्धतीने अनुभवण्यासाठी आपण आ, उ, म चं उच्चारण करणार आहोत एकाच श्वासामध्ये आणि याची कंपनं संपूर्ण शरीरात अनुभवण्याचा प्रयत्न करणार आहोत. दीर्घ श्वास आत, अजून एकदा दीर्घ श्वास आत, अजून एकदा दीर्घ श्वास आत, आता हळूवारपणे आपण आपल्या शरीराच्या जाणीवेतून बाहेर येणार आहोत, तसा प्रयत्न करणार आहोत आणि आपलं शरीर जमिनीवर पहुडलेलं आपण पाहणार आहोत. पूर्णपणे आरामदायक स्थितीमध्ये तुमचं शरीर आहे, त्याला पाहण्याचा प्रयत्न करा. हळूहळू आपलं लक्ष छताच्या दिशेकडे घेऊन जा. तिथून शरीराला पहा. आपलं शरीर संपूर्णपणे आरामदायक स्थितीमध्ये जमिनीवर पडलेलं आहे. छताकडून आता आपण आकाशाच्या दिशेने जाणार आहोत. कल्पना करा एका सुंदर निळ्या आकाशाची. अमर्यादित आकाश. आपल्या जाणीवेचा विस्तार करून खूप मोठं, खूप विस्तीर्ण असं आकाश तुमच्या आजूबाजूला पाहण्याचा प्रयत्न करा. आपली जाणीव खूप विस्तृत होऊ द्या, अगदी त्या निळ्या आकाशाइतकी. स्वतःला त्या आकाशात विरघळू द्या. इतके एकरूप होऊन जा त्या आकाशाशी की तुम्ही म्हणजे आकाश बनू शकाल. तुम्हीच ते निळं आकाश आहात. खूप मोठ्या आणि खूप विस्तृत अशा आनंदाचा अनुभव तुम्हाला येणार आहे. तुमच्या आजूबाजूला फक्त आणि फक्त निळं आकाश आहे आणि शांतता आहे. या शांततेचा अनुभव घ्या. सगळीकडे फक्त आणि फक्त आनंदाची जाणीव आहे, दुसरं काहीही नाही. ही शांतता म्हणजे आपलं खरं स्वरूप आहे, आपला खरा स्वभाव आहे.
आनंद घ्या या शांततेचा. आता हळुवारपणे आपण परत आपल्या शरीराच्या जाणीवेकडे येणार आहोत. दीर्घ श्वास आत घेऊन आपण आ उ म चॅन्टिंग करणार आहोत. दीर्घ श्वास आत, अजून एकदा दीर्घ श्वास आत, अजून एकदा दीर्घ श्वास आत, हळुवारपणे आपल्या शरीराची थोडीशी हालचाल करा. शरीरामध्ये हलकेपणा जाणवेल. संपूर्ण शरीरात एक ऊर्जेची लहर तुम्ही अनुभवू शकताय. ही ऊर्जेची लहर एका शांत दीर्घ अशा विश्रांतीनंतरच आपल्याला मिळते. आता हळुवारपणे तुम्ही तुमचे दोन्ही पाय एकत्र आणा. दोन्ही हात शरीराच्या बाजूला एका कुशीवर वळा आणि उजवा हात आपल्या छातीसमोर ठेवा. दोन्ही हातांचा आणि पायाचा आधार घेऊन बसण्याच्या स्थितीमध्ये या. मांडी घालून बसा आणि दोन्ही हात एकमेकांवर घासा. तळव्यांमध्ये एक हलकी उष्णता निर्माण होईल. ही ऊब तुमच्या चेहऱ्याला द्या. जिथे जिथे शरीरामध्ये त्रास जाणवतोय, दुखतंय, तिथे तिथे ही उष्णता, ही ऊब देण्याचा प्रयत्न करा. अजून एकदा तळवे एकमेकांवर घासा. दोन्ही हात चेहऱ्यावर ठेवा आणि पापण्यांची हळुवारपणे हालचाल करून आता डोळे उघडू शकता.